आज आपण बनवणार आहोत ब्रेड पकोडा, फास्ट आणि सिंपल बनणारी। त्यासाठी मी ब्रेड घेतलेला आहे, त्याला कट करून घ्यायचे आहेत। त्यानंतर एका टोपामध्ये बेसन, मीठ आणि ओवा टाकायचा आहे। मी थोडीशी हळद पण टाकली आहे आणि थोडासा मसालाही टाकला आहे। त्याच्यानंतर आपल्याला सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हळूहळू पाणी टाकायचं आहे। पाणी एकदम टाकायचं नाही, हळूहळू पाणी टाकायचं आणि तो जो बॅटर आहे तो थिक असतो। मिक्स करून घ्यायचा आहे। मिक्स करून झाल्यानंतर असा आपला बॅटर तयार झाला पाहिजे, तुम्ही बघू शकता। आता आपण एका साईडला गॅसवर कढई ठेवणार आहोत। कढई गरम झाले की त्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। त्यानंतरच आपण जे ब्रेड कट करून घेतलेले आहे ते त्या बॅटरमध्ये आपण डिप करणार आहोत। मी इथे चम्मचचा यूज करते। आपण आता ते ब्रेड आहेत ते त्या बॅटरमध्ये टाकणार आहोत। एक एक करून टाकायचे आहेत। त्याला चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे बॅटरला आणि ब्रेडला, आणि आपल्याला अलगद त्या गरम तेलामध्ये सोडायचे आहेत। असे एक एक करून सोडायचे आहेत आणि फास्ट गॅसवर दोन्ही साईड चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत। दोन्ही साईड फ्राय करून घेतले की असे ते गोल्डन अँड ब्राऊन क्रिस्पी मस्त होतात आणि हे आमच्या घरी सगळ्यांना आवडतं। कधी आम्ही काही नसेल तर पटकन ब्रेकफास्टसाठी आम्ही हे बनवतो आणि खूप छान लागतं। तुम्ही ट्राय करून बघा। आणि असं हे आपली रेसिपी रेडी आहे। तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मला सपोर्ट करा। थँक्यू।